नमस्कार, मी डॉक्टर शिवहरी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेअर इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CET-CELच्या वतीनं BAMS BHMSच्या 85% कोट्याच्या संदर्भाने ऑनलाईन चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. ऑफिशियली 8 तारखेपासून 10 तारखेपर्यंत ही वेळ देण्यात आलेली होती, परंतु आता ऑलरेडी रात्रीचे जवळजवळ 1:30 वाजलेला आहे, म्हणजे 10 तारीख सुरू झालेली आहे आणि 10 तारखेला 85% कोट्याच्या चॉईस फिलिंगसाठी सायंकाळी 6 वाजेपर्यंत वेळ आहे. खरं म्हणजे ही जी काय वेळ देण्याची पद्धत आहे CET-CELची ही अत्यंत चुकीची आहे. यामुळं बऱ्याचदा अनेक विद्यार्थी चॉईस फिलिंगपासून वंचित राहू शकतात. सो ज्याही मुलांची अजूनही चॉईस फिलिंग झालेली नसेल अशा मुलांनी 10 तारखेला अगदी सकाळी दुपारपर्यंत आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी. याला पॅरलल ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट BMSचे जे काही सीट्स आहेत त्याचीसुद्धा चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी मात्र रात्री 11:59 वेळ दिलेला आहे, जो की 85% कोट्यामध्ये जास्त विद्यार्थी रजिस्टर असतात त्या ठिकाणी खरं म्हणजे 12पर्यंत वेळ असायला पाहिजे होती, परंतु ती दिलेली नाही आहे. परंतु ऑल इंडिया कोट्यामध्ये रात्री 12पर्यंत वेळ आहे. सो ज्या विद्यार्थ्यांनी 85% कोट्यामध्ये भाग घेतलेला आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपली चॉईस फिलिंगची प्रक्रिया उद्या सायंकाळी 6 पूर्वी पूर्ण करावी. जर आपण 52,000 रुपये भरून जर ऑल इंडिया कोट्यामध्ये, जो की प्रायव्हेट BMS कोटा आहे, त्यामध्ये आपण भाग घेतलेला असेल तर त्यासाठी मात्र आपल्याला थोडासा उशिरापर्यंत वेळ उपलब्ध आहे. तरी ॲज अर्ली ॲज पॉसिबल आपण ही चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी, जेणेकरून आपला शैक्षणिक लॉस होणार नाही आणि येणाऱ्या सिलेक्शन लिस्टमध्ये जर आपला स्कोअर चांगला असेल तर आपल्याला ॲडमिशनसुद्धा मिळू शकेल. सो एक महत्त्वाची अपडेट, BMS चॉईस फिलिंगसाठी, BHMSच्या चॉईस फिलिंगसाठी उद्या 10 सप्टेंबर सायंकाळी 6पर्यंतच वेळ आहे, याची आपण सगळ्यांनी नोंद घ्या. धन्यवाद.